लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. देवळालीत पोलिसांचा फार्स छापा. शनिवारी दुसऱ्या दिवसापासून धंदे जोरात. खाकीचा धाक संपला की अर्थपूर्ण तडजोड झाली. अवैध धंद्यांवर कारवाईचे केवळ नाटक. 24 तासात पुन्हा एरेमाच्या मागल्या. बातमी नाशिक येथून. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर शनिवारी पोलिसांनी टाकलेला छापा हा गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी होता की केवळ वरिष्ठांना दाखवण्यासाठी केलेला इव्हेंट होता, असा खळबळजनक प्रश्न आता उभा राहिला आहे. लेविट मार्केट समोर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाईचा गाजावाजा केला. मात्र रविवारी सकाळ उजाडताच हेच अवैध अड्डे पुन्हा राजरोसपणे सुरू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे वाभाडे निघाले आहेत. कारवाई की धूळफेक. शनिवारी 27 डिसेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी लेविट मार्केट समोरील एका खोलीत धाड टाकली. या कारवाईत पोलिसांच्या हाती काय लागले तर जुगाराचे आकडे लिहिलेल्या अवघ्या 3 फिकट रंगाच्या पावत्या. शहरात फोफावलेल्या अवैध धंद्यांच्या साम्राज्यात पोलिसांना केवळ एवढाच मुद्देमाल सापडावा यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. ही कारवाई म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. सुशिक्षित भागात गुन्हेगारांचा अड्डा. देवळाली शहर हे प्रतिष्ठित कापड बाजार म्हणून ओळखले जाते. येथे खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी असते. मात्र याच बाजारात जुने बसस्थानक, रविवार बाजार आणि अगदी सुशिक्षित नागरिकांच्या वस्तीतही अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. पोलिसांच्या नाकाखाली हे उद्योग सुरू असतानाच प्रशासन झोपले आहे का, की हप्तेखोरीच्या ओझ्याखाली खाकी वर्दी दबली गेली आहे, असा संतप्त सवाल महिला आणि नागरिक उपस्थित करत आहेत. दहशत शनिवारी, सेटिंग रविवारी. विशेष म्हणजे शनिवारी कारवाई झाल्यानंतर गुन्हेगारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण असल्याचे भासवले गेले. मात्र रविवारी सकाळपासूनच पुन्हा त्याच जोमाने हे जुगार आणि अवैध धंदे सुरू झाले आहेत. जर पोलिसांचा खरोखरच वचक असता तर कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी हे धंदे उघडण्याची हिंमत गुन्हेगारांनी केली असती का? हा छापा म्हणजे केवळ तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशा प्रकारचा एखादा समझोता तर नव्हता ना, असा संशय आता बळावला आहे. जोपर्यंत पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करणे सोडत नाही तोपर्यंत देवळालीतील अवैध धंद्यांचे हे विष असेच भिनत राहणार, हे दुर्दैवी वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.